आपल्या कवीनं म्हणलं होतं अव भीमाबाईच्या एका पुराणात अव कहर केलं माय कहर केलं अव जो तो जे भीमोला लागला जोहर गेला माय जो तो जे भीमोला लागला जोहर गेला माय आणि म्हणून बाबासाहेबांच्या पुण्य आशीर्वादाने जेवढ्या जाती धर्माचे माझा बहुजन समाज असेल सगळ्यासाठी माझ्या बाबासाहेबांनी केलं अहो काय सांगू बाई मा अभिमानची कारणे येत डोळ्याला माझ्या येत डोळ्याला माझ्या अग बुद्धाची ब्रह्माची मांगाची पोरगी एका पंक्तीत लागल्या
देसाकीनं सुधर म्हणून सारे 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस अण्णा भाऊ साठे 1.5 दिवस शाळेमध्ये गेले 1.5 दिवस शाळा शिकले आणि सुंदर अशी फकीरा कादंबरी लिहिली आणि त्या फकीरा कादंबरीवर पिक्चर निघाला तो अजून काही रिलीज होत नाही म्हणजे समाजाचा पिक्चरला कुठं वाव मिळत नाही अण्णाभाऊ साठेचे पिक्चर सुद्धा मागे पडतात आमचं जे कार्य असलं ते सगळं मागे पडतं मग या सगळ्या समाजाने उचलून धरला तर सारे पुढं सगळं जात म्हणून गरज आहे छाती ठोकून सांगतो मी अरे या लाखो लोकात छाती ठोकून सांगतो मी या लाखो लोकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या हातात इंडिया है सारा माझ्या भीमाच्या हातात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या हातात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या हातात अरे धनवान बलवान असो रे किती हिंदन माझी जबार भीती धनवान बलवान असो रे किती हिंदन माझी जबार भीती अरे जोहर जुलूम अन्याय प्रती अरे जोहर जुलूम अन्याय प्रती अरे कायदा भीमाचा करतोय माती अशी किमया आहे नारी त्याच्या प्रेमाच्या डोक्यात अशी किमया आहे नारी त्याच्या प्रेमाच्या डोक्यात अरे इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या हातात अरे इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या हातात अरे इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या हातात या बाबा अरे उचलली जर येथे रे कोणी टाटा गुरला असं अंबानी अरे एका मताचा हक्क देऊळे अरे एका मताचा हक्क देऊळे आणि समान सर्व केला भिमानी समान सर्व केला भिमानी समान सर्व केला भिमानी हिमबुद्धाच्या गोत्रेने चाले सचिन झोकात हिमबुद्धाच्या गोत्रेने चाले सचिन झोकात अरे इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या हातात अरे इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या हातात अरे इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या हातात माझ्या भीमाच्या हातात माझ्या भीमाच्या हजारेवाडी महेश कॉलनी चंदन नगर सिद्धार्थ बुद्ध विहार आणि तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय माझ्या मायमाऊल्यांचं बसून राहा संविधान प्रस्तावना झाल्याशिवाय कुणी उठायचं नाही तो आपला श्वास आहे जगण्याची आस आहे यानंतर पुनश्च एकदा सर्वांच्या मनातलं गाणं मी माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं ताईंना हात जोडून विनंती करतो की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची आम्ही राहतो त्या बंगल्यावर बाबासाहेबांची एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या आणि संविधानाची प्रस्तावना झाल्याशिवाय कुणीही घरी जाऊ नका कारण आपला बाप आहे ज्याच्यामुळे संविधान आहे